ते वगैरे पंचकरण आणि त्यामध्ये आपला कालचा विषय जो परमात्मा कसा आहे व्यापक. पहिला पॉइंट आहे आपला व्यापक. तो परमात्मा निर्गुण आहे, त्याचं फक्त अस्तित्व आहे. जो साकार व्हायच्या आधी मूळ स्वरूपानं चौकडे विराजमान आहे. त्याच्या सत्तेवर जगत आणि हा देह अध्यासित आहे. अधिष्ठानावर जो पदार्थ दिसतो तो वास्तव, तो फक्त वास्तव, तो नसतो. याला उदाहरण शिंप व रजत. दुसरं उदाहरण पाण्यावर लाट. तिसरं रज्जूवर सर्प. जिथं दोरी असते आणि सर्प दिसतो. हे दिसणं कुणाचे अस्तित्व, त्याला आधार कुणाचा आहे. आधार म्हणजे परमात्मा, अध्यस्त म्हणजे मिथ्या जगत खोटा देह. दृश्य प्रत्येक पदार्थ दृश्य आहे, तो मिथ्या आहे. ज्ञानामध्ये मिथ्यात्वाला महत्व आहे, भक्तीमध्ये प्रेमाला महत्व आहे, कर्मामध्ये श्रद्धेला महत्व आहे आणि संसारात सुख दुःखाला प्रारब्धाचं महत्व आहे. हे नाना पॉइंट आपण जर समजून घेतले तर आपला परमार्थाचा प्रवास सुलभ आणि सोपा होतो. ईश्वराकडे जाण्याचा मार्ग खुला होतो आणि त्या मार्गावर बुद्धीला जाता येतं आणि तिथं हरीला भेटता येतं. तो मोक्ष म्हणतात. साधा परमार्थ सोपा आहे, तुमचा संसार विष आहे, तुम्हाला ते म्यूट पहा प्लीज. सुरुवातीलाच म्यूट कसं करायचं. संपूर्ण चौघड तो आहे तर त्याची भेट नाही, त्याचा संबंध नाही. त्याची जाणीव होण्यासाठी ज्ञान आहे आणि ते ओळखण्यासाठी श्रवण आहे. ओळख जगताची आहे, देहाची आहे, पण ही ओळख अविद्येच्या पोटातून आहे. ही साधे सूक्ष्म भाषा आहे. ओळख जगताची वेळ आहे, तुम्हाला देहाची वेळ, पण ओळख ही खोट्याची आहे. पण खऱ्याची ओळख झाल्यावर तुम्ही देहात राहत नाही आणि तुम्हाला मी देह असं वाटतच नाही. हे ज्ञानाचं फल आहे. मी देह वाटणं हे अज्ञानाचं फल आहे किंवा हे केवळ दुःख आहे. तिथं अहंकाराची उत्पत्ती आहे, तिथं देहस्थिती आहे. जिथं अहंकाराची माती आहे तिथं आत्मस्थिती आहे. मग त्या अहंकाराची माती केव्हा होती? स्वरूपस्थिती झाल्यावर. आणि स्वरूपस्थिती केव्हा होती? आत्मस्वरूपाचं भान झाल्यावर. आत्मस्वरूपाचं भान केव्हा येतं? देहाचं भान गेल्यावर. आणि हे भान कधी जातं? आपलं श्रवण परिपूर्ण झाल्यावर. श्रवणाची बैठक असते, ती बैठक मजबूत, त्याची घडी बसली पाहिजे. श्रवणाची घडी मजबूत असावी. तिथं तो आहे हे कळतं आणि आहेच अस्तित्व बुद्धीत येतं आणि ते रामाचं पद असतं. ते रामाचं स्वरूप खरं असतं, मूळ रूप असतं. त्याचा स्पर्श बुद्धीला होत असतो. हा ज्ञानाचा उत्कर्ष असतो. वेदाचं सामर्थ्य आहे बुद्धीला रामरूप करणं. संताचं वैभव आहे आत्मस्थिती जगाला देणं. अंतःकरणाची श्रद्धा आहे भगवंताचं नाम घेणं. आणि गुरुचं वैभव आहे जीवाला सेव करणं. साष्टांग दंडवत माऊली. राम राम माई. ब्रह्मा हे नाना टप्पे आहेत. आपण श्रवणाच्या मार्गावर म्हणजे ह्या टप्प्यातच चाललो.
आपल्याला कळत नाही केवढा मोठा मार्ग सापडलाय, आपल्याला त्याची किंमत नाही वेदांताची. ज्या बुद्धीला श्रवणाचा मार्ग मिळाला, तो कळाला, वेदांताचा रस्ता साधून दिला, महामार्ग आला. तुम्ही महामार्गावर आले, देह मार्गावर नाही. आता ह्या श्रवणानं तुमच्यासोबतली अविद्या उरत नाही, मरती. हे लक्षात ठेवा. श्रवण भक्तीनं काय होतं असं जर कुणी विचारलं आणि तुम्हाला जर कळत नसलं, तर श्रवण हे स्वरूपाला प्रकट करते. हे त्याच एक किमया अजात शक्ती आहे. जसं माती ही पृथ्वी बियाला अंकुरित करते, तसं श्रवण परमात्म्याला अंकुरित करत, प्रगट करत. कळत नाही आपल्याला की आपण काय करावं, आपण कसं जगावं, आपण कुणाला बघावं, आपल्या स्वरूपाला कसं शोधावं आणि देहातून कसं निघावं, परमात्म्याला कसं बघावं. जगताला बघणं वेगळं आणि परमात्म्याला बघणं वेगळं. त्याची जाणीव म्हणजे बघणं आहे, त्याची ओळख म्हणजे सुख आहे, त्याची प्राप्ती म्हणजे आपण आपलं हरिरूप आहे, प्रत्यहरिरूप आहे. श्रवण म्हणजे काय, साधूची भेट म्हणजे काय, वेदांत शास्त्र म्हणजे काय, फक्त आत्मप्रतीती आणि स्वचानुभूती. याला म्हणतात साधूची भेट. ते साधू, ते महात्मे, ते संत, ते सद्गुरु त्या जीवाला त्या अधिष्ठानाकडे नेतात. प्रत्येक देहाकडे ती एक स्वरूपाकडे जाते, एक जगताला पाहते, एक सुख दुःख करते, एक अविद्येत राहते आणि स्वतःच खरं म्हणते, अट्टहास करते आणि दुःखच भक्ती त्या विद्यावृत्ते. आणि दुःख समाप्त होत ते ब्रह्मवृत्ती, आत्मवृत्ती. दुःख शिवत नाही, अहंभाव उरत नाही, संबंध वृत्ती देहाचा धरत नाही, कारण तिच्या सत्तेत देहच उरत नाही. साष्टांग दंडवत माऊली. खरंच ब्रह्मांडाच्या सद्गुरूच्या संगतीमध्ये बोधाचा पाऊस असतो आणि त्यांना वेदाचाच मार्ग असतो. ते वेदातच असतात, देहात नसतात. ते ब्रह्मनिष्ठ जे अध्ययन करण्यासाठी साधूच्या चरणापाशी राहतात आणि आपल्या आयुष्यात भगवंतालाच पाहतात. जगाला पाहणं ही अज्ञान दृष्टी आणि भगवंताला पाहणं ही ज्ञान दृष्टी आणि विषय भोगणं ही पाप दृष्टी. अलग डिपार्टमेंट आहे प्रत्येकाचा. मग आपण आपल्या महिमेत राहायचं असेल तर स्वरूप स्थिती जाणावी लागते, वृत्तीला देहातून बाहेर काढावं लागतं. श्रवणाच्या माध्यमातून ती अलग होती आणि ब्रह्मस्वरूपाला जाणवू लागते आणि जाणता जाणता ब्रह्म होती ही ज्ञान दृष्टी. आता अज्ञान दृष्टी, तिला अविद्या म्हणतात, तिला मोह म्हणतात. त्या वृत्तीमध्ये विकार असतो कारण तिला आकार माहित असतो, निराकार कधीच माहित नसतो. म्हणून ती बहिरंगामध्ये ईश्वराला बघती, पण ईश्वराचं खोटं रूप बघती, खऱ्यापासून दूरच असती. ते बहिरंगाची स्थिती. कळत नाही तुम्हा लोकांना की कर्तेपणा काय तुमच्याकडे, का कर्म, संबंध कर्माचा का होतो, संबंध ईश्वराचा का जातो, माहितच नसतो संबंध ईश्वराचा. कारण संबंध देहाचा आहे आणि कर्म अहंकाराचा आहे, विकार वृत्तीचा आहे, दिसणं जगताचं आहे, अनुभव दुःखाचा आहे, भेद वृत्तीचा आहे, दुरावा भगवंताचा आहे. साष्टांग दंडवत माऊली. पांडुरंग हरिवासुदेव. हे त्रिवार सत्य आहे.
अविद्येतून तुम्ही भेदातून भक्ती करता पण ईश्वराला दूर करता. का करता? तो जो तुमचं स्वरूप आहे, जे तुमचं रूप आहे, जो तुमचा संबंध आहे, जो तुमच्या जवळ आहे, त्याला दूर करायचं हे मान्य नाही आम्हाला. वेदांताला, सद्गुरुनाथाला, ब्रह्मनिष्ठ महात्म्याला मान्य नाही. त्याची ओळखून भक्ती करा आणि मग त्याला काहीही म्हणा बिघडत नाही. पण त्याला न जाणता तुम्ही असं करता तर बिघडत. त्याच्या जाणण्यासाठी हा देह दिला, त्याला ओळखण्यासाठी वेद तयार झाले, त्याच्या प्राप्तीसाठी माऊली आले आणि त्याच्या अनुभूतीसाठी हृदय महात्म्याचं तयार झालं. तिथं तो प्रगट झाला, हृदयाच्या विटेवर प्रगटला आणि बुद्धीला तो भेटला. प्रपंच सुटला तो ब्रह्मनिष्ठ बनला. साष्टांग दंडवत माऊली. हे कळायला पाहिजे. मग पाठांतर केला, अनुवाद केला, पण अनुभव कुठे त्याला? शब्दपाठ केले, बोलला, अनुभव कुठे आला? अनुभवाची भाषा ही आमची आत्ताची. सांगणं हे पाप आहे आमचं. अनुभव शब्दात येत नसतो, पण श्रवणामध्ये खुल्ला होत असतो. तो ब्रह्मनिष्ठ असतो, देहनिष्ठ नाही. कारण वाणी अनुभवाच्या बोलतच नाही. तुम्हाला वाटतं अशी तसे तसं तसं नसतं. बोधातलं मन हरीच असतं, देहातलं मन संसाराकडे असतं. सूक्ष्म भाषा शैला साधी नसती. अधिकार संपन्न लोकांमध्ये भगवंत प्रवेश करून बोलत असतो आणि वेद सांगण्यासाठी त्याला यावंच लागतं. हे वैदिक भाषा आहे, आपली नाही. आपलं सामर्थ्य नाही वेदाला सांगण्याचं. कारण वेदाला प्रकट केलं भगवंतानं, सांगावं त्यानंच ऐकावं आम्ही. कुणी प्रकट केलं? तुम्ही केलं वेदाला? धपाट्याचं तसं वेद केला तुम्ही? अक्कल तरी आहे का? त्यानं प्रकट केले वेदाला श्वासाच्या मार्गातून. अपुरुष आहे, त्याला पुरुषाच्या हाताचं लिखाण नाही, ते अपुरुष आहे. आणि व्यास पुरुष आहे. म्हणून त्या सगळं येणार आहे. म्हणून याविषयी बंद केली. आता पंचकर्म संभाषण विचारसागरवर यायचं. विचारसागर झाला, पुढचा ग्रंथ घेते, गीता पंचदशी मागवते, पुढचा अनुभव, नंतर पंचदशी. ठरवलंच. आणि तुमचं पुण्य असेल, मला माहित नाही. मुलगी आईकडे येते, बाप मरणाचं देतो, तिचं पुण्य असतं. त्या पोरीचं, बापाचं नाही. वैभव तिचं असतं. वैभव दिलं ना तर लेकीला करतो, नाही दिलं शांत बसत. मग देतो तो ईश्वर आहे. त्या पोरीचं प्रारब्ध, बापाचं पुण्य आहे. म्हणून तो त्या लेकीला फडीमार देतो. तसा साधू ह्या लेकीला फडीमार देतो. म्हणून लाडकी लेकी निसंताची. साष्टांग दंडवत तुम्हाला उदाहरण द्यावं लागतं ना, पटत नाही ना. तसं बाप म्हणतो मी आज सगळं देणार, माझं पोट्ट म्हणते आताच. दोन्ही, तिची बिरकी आहे, त्याची मोठी आहे, 8वी आहे. ते म्हणतो आई मला काय. आपण कारण तो जर कळायचा असेल तर बुद्धीला बाधित करावंच लागतं. बुद्धीचा बाध आहे, जगताचं मिथ्यात्व आहे, वृत्तीचा विकार बंद आहे आणि स्वरूपाचा आनंद आहे. वृत्तीचा विकार बंद आहे आणि तिथं स्वरूपाचा आनंद आहे. तोच परमानंद आहे, तोच मला. कशी कधी कधी साखळी सुंदरी ती, कधी भूत, कधी नाही ऐकलं, कधी नाही बघितलं, कधी नाही वाचलं, ते आतून आलं कपा कप. त्याला म्हणतात अत्यंत हरी कृपा, गुरु कृपा. आपला विषय परमात्मा, हरिओम भाऊ. परमात्मा चौपडी व्यापक आहे. आपला विषय काच. त्याच्यानंतर बरेच आपण घेतले विषय, तो विषय झाला. आता सुरुवातीला केली मी. आता जे येतं ते आम्हाला सांगावं लागतं. आमच्या हातात काहीच
नसतं. शेतकरी पेरतो पण किती पोते धान्य होय त्याला माहित नाही. पेरायचं काम त्याच आहे, आम्हाला मंगल करायचं काम आहे, पिकवायचं काम त्याच आहे. कळतं का किती शेतकरी पेरतो पण पाऊस पडल्यानंतर ते उगवते. तसं बोधाचा पाऊस पडल्यावर ते प्रकट होते. पाऊस नाही पडायचं धान्य उगवतं का? मुंगी खाते. तसं सेम असंच आहे. आता आपण विषय करूया. पंचकरण ऐका. आपलं 6वा दोहा चाललाय माऊली. झाला म्हणजे 6वा दोहा, त्याच्या खालचा गुरुचा उपदेश. हा हा ऐका. आता आता अवघड वाचून द्या, किती समजून घ्या. धडे लांबलच काही सांगते तुम्हाला, पण तुम्ही थोडं डोकं चालवा. गुरूंचा उपदेश एकाग्र चित्ताने ध्यानात धरण्यासंबंधाने 4 दृष्टांत. दृष्टांत किती? 4. अ ब क ड. इथं काय ते अच आहे. ऐका. अ ब क. समज अ आणि क हे दोघे शेजारी ग्रस्त परस्परांचे पटत नसल्यामुळे परस्परांचा द्वेष करीत आहेत. 2 गोष्टी समजून घ्यायसाठी आपल्याला उदाहरण असतं, बाकी काही नसतं त्याच्यात. अ आणि क हे शेजारी. ब घेतलं बरं का, क ब ठेवलाय पुढे काय लागतं ना आता खाली. अ मध्यस्थी. अ आणि क हे दोघे शेजारी परस्पराचं पटत नाही म्हणून द्वेष. हे आम्हाला माहित आहे, सांगू नका, सगळं करता. ऐका. त्यापैकी अ एक दिवस ब नावाच्या तिसऱ्या एका मनुष्याजवळ क शेजाऱ्याविरुद्ध आपल्या घरी काही बोलत बसला आहे ते पाहून आपल्या शेजारी आपल्याच विरुद्ध काहीतरी बोला सांगत आहे असे समजून क आपल्या स्वतःच्या घरातल्या समोरासमोरील दारात किंवा खिडकीत अला न समजेल किंवा न दिसेल अशा रीतीनं गुपचूप येऊन बसला. एकाग्र चित्तानं तो काय बोलतो तो ऐकत आहे. मग ह्यावेळी थंडी येऊन इतर ठिकाणापासून किती असा त्रास झाला ते तो निमूटपणे सोसतो व त्या तहान डोक्याचा त्यास विस्मरण होते. अशा रीतीने सर्व गोष्टी एकाग्र मनाने ऐकून त्यातला शब्द न शब्द ध्यानात धरून प्रसंग पडेल त्यावेळी ते शब्द तो बोलून दाखवतो. म्हणजे त्याचे जसे गोष्टीत मन एकाग्र होते त्याप्रमाणे सद्गुरूच्या सदुपदेशाच्या ठिकाणी मुमुक्षुने आपले मन एकाग्र करावे. इतकी भानगड झाली एका पानाची. माई संसारातलं उदाहरण किती सुंदर. पक्क बसते माई आम्हाला हे डोक्यात आता. आणि क मधलं बसवडलं मध्यस्थी शेजारी दोघांचं पटत नाही. आता अ एक आणि क एक. ते मधला ब आला अच्या घरी, क ला कळालं. ते मला दुश्मन एकमेकाचे. आता ते ब आला तर माझं काय बोलते ती हे कला म्हणलं. आता ते क बाहेर आलं आणि त्या अच्या घरातलं बच बोलणं ऐकू लागलं. मग ते कसं ऐकू लागलं? एकाग्र चित्तानं 1 सेकंद वृत्ती करते बघू देत नाही. त्याला ऊन लागलं जमते, वारा लागला जमते, एका पायावर उभा टाकते, तिथंच थांबते, सगळं ऐकते आणि प्रसंग आल्यावर त्याला टुमणं मारते. तसं एकाग्र चित्तानं ऐकतो आणि अज्ञान समोर आले की त्याला टुमणं मारून फेकवते. जेव्हा मग ते काय बोललं त्याचं ऐकलं असतं घराने केलं मग ते टोमणं हाणायचं. तसं अविद्या आणि त्रास द्यायचे की टोमणं हाणायचं बोधाचं, तिला मारून टाकायचं. शब्दानं तर मूर्त कोणा बोलतच नाही. त्याला वाटतं मला पकडलं, अविद्येला वाटतं मला पकडलं, ते पुन्हा त्या घरात येत नाही. तसं अविद्या वृत्तीत राहत नाही, ते बोहाकडे येत नाही आणि वृत्तीमध्ये अविद्या अज्ञान राहत नाही. म्हणजे भ्रम विकार हे 3 गोष्टी जातात. भ्रम विकार आणि भेद. संपली मेली अविद्या. झाडाला पाणी घातलं नाही झाड जळून जात. तसं भेदाला अभेदाचं पाणी घातलं तर ते भेद जळून जात. सुंदर उदाहरण आहे. विरुद्ध भास आहे हा, विरोधाभास आहे. झाडाला पाणी नाही टाकलं झाड जळालं. तसं अभेदाचं ज्ञान नाही मिळालं, भेद जळाला. मिळालं सॉरी अभेदाचं ज्ञान मिळालं, भेद जळाला. पाणी नाही मिळालं, झाड जळालं. ते सुंदर प्रयास आहे, खूप छान आहे. आपण हे चिंतन करत चला.
अ ब क कळालं का? अ ब क हो इतकं माऊली. शाळा नाही. माई ब क इतकं फिट्ट कळालं आणि त्याच्यानंतर ते बघत राहिलो तर न द्वेष न क्रोध न विकार. एकदा येऊन बघा दुश्मन वाटत नाही, वैरी वाटत नाही, निरागस मन होत आणि कोणावरही प्रेम येत. ते अद्वैताचं खात. निरागस व्हा, तुर निरागस हो. हो माऊली. म्हणजे कुठलं आहे कस नाही. जेव्हा आपण आपल्या मोहिमेत राहतो तर कुठला व्यवहार, कुठला विकार, कुठला तो, कुठला मी, कुठला देश, कुठलं सुख, कुठला भेद, कुठला अभेद, त्याच्या पुढे मी. अभेद वृत्तीगत ज्ञान आहे आणि स्वरूप आहे प्रत्येक वाचवणे. तो आनंदपदी मन जात. तिथं भेद बी नाही ना अभेद बी नाही. अभेदर ऐक्य हा शब्द आहे. अभेद ओघाचं मिलन आहे. हे वृत्तीगत ज्ञान आहे. त्याचं बी पुन्हा भान जात. प्रत्येक जाती बोधे जातो. तो आत्मारामा सुखाचा आस्वाद घेतो. ते केवळ सुखरूप होतो. प्रती नाही, देह नाही, जगत नाही, क्रिया नाही, कर्म नाही, तो नाही आणि मी नाही, केवळ परमात्मा. इंद्रिया वाचून निजे बोला आधी झोंबीजे प्रमेयाशी. यासाठी ज्ञानेश्वरी घेतली आपण. 9000 वयाचा बोध टाकलाय पण स्वरूप स्थिती भोगता आली की नाही माहित नाही. देहस्थिती थांबली की नाही कळत नाही. वृत्ती ईश्वरामध्ये आली की नाही समजत नाही आणि स्वानंद भोगाचा अनुभव येत नाही. म्हणून भेद तुमचा संपलेला नाही म्हणायला हरकत नाही. म्हणून श्रवणाचा भडीमार पाहिजे आणि संताचा सहवास पाहिजे. एकच लक्षात ठेवा, नातं संताचा मजबूत करा, श्रवणाचा भडीमार करा, तोच मोक्षाचा मार्ग खरा. नाही तर जन्मान मरा. कोणत्या टप्प्यात सुख आहे तुम्हाला व्यवहारात सांगा. आधी पोरग व्हावं वाटते, बर झालं का संपलं कसं दुःख नाही. मग तर लय वाढलं. आधी वाटतं एक व्हावं पोरग नाहीये. हो मान्य आहे, जगाची तरी ते आम्हाला मान्य, आम्ही काय नाही म्हणतो का. पण झालं, बरं झालं तर झालं. आता किती ती मात रस्त असते जन्मल्यावर पोरासाठी. झोपते का, नीट खाते का, घरातलं काम सुटतं का तिचं, तिला लेकरू म्हणून कोणी माफ करते का त्या घरातले. तितकं करून त्या लेकराचं बी करती, आल्या गेल्याचं बी करती, ते पसारा बी सांभाळती. वाढणं टेन्शन का कमी झालं, काय झालं, मग सुख आहे काय. आमच्या आत्मसुखात काहीच नाही, कोणी राबीत बी नाही. त्या घरातल्या बाया तुझी बारी कर. अगं लहान लेकरून तो वर्षभर मरकी तुझ्या बाळान तिला राहू दे सुखानं. तुझ्या वंशाचा वेळ आहे घरातला, पिढी पुढची परंपरा आहे जगताची. तुझ्या खोल परंपरा वाढली आहे, तिला जगू दे सुखानं. बारी हे बाई बोरीचे काटे, इकडे बाबी इकडे बोरी काटे. तुझा संसार बरं झालं तितक्यातून मोठं केलं तर पुन्हा शिकत का न शिकत, नीट वागत का न वागत, प्रॉपर्टी ठेवत का इकित, आला का नाही पुढचा प्रश्न. ते बी पुन्हा ते चांगलं पुन्हा ऐकलेलं. अबा बाबा बाबा अगं त्यानं बापाला जपावं, प्रॉपर्टीला सांभाळावं, धर्माला रक्षण करावं, जगतात वडिलाचं नाव पकडावं, स्वतःच्या आयुष्यात परमात्मा टाकावं, धन बी कमावं आणि मन बी बापाचं राखावं, कुल बी सांभाळावं. करावं की नाही. ऐका आता, अमेरिका रशिया तुमची पोरगी आहे अमेरिकेत द्या. कशामध्ये अमेरिकेत अशा रीतीने सर्व गोष्टी एकाग्र मनाने ऐकून त्यातला शब्द न शब्द ध्यानात धरून प्रसंग घडेल त्यावेळी ते शब्द ते बोलून दाखवत.
म्हणजे त्याचे जसे त्या गोष्टीत मन एकाग्र होते त्याप्रमाणे सद्गुरूच्या सदुपदेशाच्या ठिकाणी मुमुक्षाने आपले मन एकाग्र करावे. करण्यात त्याने एकाग्र होते आणि सदुपदेशामध्ये आम्हाला कळत नाही, थोडं खाली होऊन बोला. आणि माई जरा फास्ट बोलू नका, माईला घाला खाली. इतकं तळमळ करून सांगते फास्ट काय, तिकडे एकाग्र होतं इकडे करा. तिथं एकाग्र ऐकले कळतं, इथं एकाग्र व्हा कळतं. इथं माईचा दोष नसतो, तुमचा असतो दोष. हो माऊली. चुकलं सांगा. नाही बरोबर आहे माऊली, सांगा. बरोबर आहे. आता पहिल्यांदा 7-8 वर्षाखाली माझी वाणी किती फास्ट होती, आता किती खाली आले याच्यासाठी. त्याला कळून माहिती न बायका चुकायल्या, त्यांचा बोध वाया चालला. नको रे बाबा, खाली या खाली या खाली या. बाप म्हणतो पोरग बिघडायला त्याला गिराय करता येणं, जाऊन बसत बाप. त्याची गरज असते पण त्याला जा वाटतं पोरग वाया चाललं, तशी संसारी वाया चालले, बसावंच लागते. आवड आहे ज्याला कळलं त्याला करे, न कळायला काय. मूर्खाला काय असते, भाषा कळते काही मूर्खाला ते, मग मूर्खाला कळतं का हे, मूर्खाला ते कळतं बडबड बडबड बडबड. बिनगा व्याख्यान कळत त्याला. आता ऐका, शीत उष्ण क्षुधा त्रसा मान अपमान इत्यादी सहन करून ऐका, याला शमदम म्हणतात. आणि ते तुम्हाला आवश्यक आहे. जर सुखाने जगायचं असेल, ब्रह्मरूपात यायचं असेल, स्वतःला पाहायचं असेल, ब्रह्मनिष्ठ व्हायचं असेल, हे सहन करावंच लागतं. तसं पोरीला बापाला टाकावंच लागतं, किती जरी आवडीचं असला तरी. माईला सोडावंच लागतं, गाव बंद करावंच लागतं, त्या घरात यावंच लागतं, तर तिला नांदता येतं. मग पुढची परंपरा सुरू होती. इतकं करावं लागतं. तसंच इकडे शीत उष्ण तृष्णा मान क्षुधा अपमान सहन करायच्या. सोपं आहे, बोलायला सोपं आहे, त्याला मुंडका घालायला सोपं आहे, करडायला सोपं आहे. वाईट खरडा, पिठल्याचा खरडा, तव्यावरचा खरडा लिहून देता येतं. खरडणच आहे किती, तर अनुभवण्याचा शब्द खरडीनच आहे. थोडं बदला, जम आणि दम, मनाचा निग्रह आणि इंद्रियाचा निग्रह, हे 2 जर केले, परमात्मा तुम्हाला सोडितच नाही, भेद उगवतच नाही, वृत्ती देहात राहतच नाही, परमात्मा तुमच्यापासून अलग होतच नाही. शमदम नाही, ते सांगितलं येतं. क्षुधा कृष्णा उष्ण शीत काही बी असेल ते तुम्हाला मागं सांगितलं होतं वहिनी. चला, मे महिन्यामध्ये मी गेले कुठं, नांदण कदाचित ढळू देता कामात नाही, उपदेशापासून मन ढळ देता कामा नाही. कारण एवढ्या उन्हात त्यांच्या सोबत केल्यावर ते आपल्याला प्रसाद देतील की नाही. भागून तिसऱ्या दिवशी मला काय होतं, सहनच झालं नाही, खूप त्रास व्हायला. माहितच नाही, जाऊ दे ना, मला चलू दे ना. अन्विता रूप आहे, ब्रह्मरूप आहे, कुठलं कोणतं, त्याच्यावरून कोणतं रूप आहे, ना जीवाचा ना शिवाचा ना जगताचं ना देहाचं. हे कळालं, नातं तुटलं, भेद आटला आणि तो साठवला, संपला. हसत खेळत परमार्थ आहे आपला. काय का किती हसते कधी कधी मित्र, बाबा आतूनच ते येत. आणि एक सांगते, आपण हसत राहिलो, श्रवणात राहिलो, तर आपल्याला बिमारी काहीच होत नाही, शिवतच नाही. पण हसल्यावर इथं हसत येत नाही, बायाला किती बोला. मला कचरा गेला नाही ना, त्याला काय म्हणते, जाळ जाळ घराला लागलेलं जाळ. ते मनात जाळ अज्ञानाचं, त्या जाळ्यात मन कुठला आला, हसणं सगळं संपलं. संसार चालू द्या. आता पुढे चला, पुढचा विषय छान. आपणास पुष्कळ धन मिळाले या हेतूने नाना प्रकारच्या
उलाढाली करण्यात गुंग असलेला एखाद्या धनेच्छूला कोणी म्हणावे की बघ रे बुवा, तुला खात्रीने धन मिळवण्याचा मी एक उपाय सांगतो. तो सर्व एकाग्र मनाने ऐकून ध्यानात धरून त्याप्रमाणे केलेस तर तुला पुष्कळ धन मिळेल. ते ऐकल्याबरोबर सर्व आपल्या खटपटी बाजूला ठेवून तो धनेच्छू ती धन प्राप्ती करून घेण्याची गोष्ट जशी एकाग्र मनाने ध्यानात धरून सांगितल्यावर हुकूम करतो, किंवा आपल्या स्वर्ग मिळावा अशी इच्छा करणारा पुरुष स्वर्ग प्राप्तीचा उपाय कोणी सांगितला असतो जसा एकाग्र मनाने हृदयात धरून करतो, किंवा आपला जय व्हावा असे इच्छणारा मनुष्य जय मिळण्याविषयीच उपाय कोणी सांगितले असतो उपाय एकाग्र चित्ताना अंतःकरणात ध्यानात धरतो, त्याप्रमाणे मुमुक्षु पुरुषाने चित्तानंद आत्म्याचा बोध करून घेण्यासाठी ब्रह्मनिष्ठ त्याप्रमाणे आपला सिद्धांत आलाय. त्याप्रमाणे ऐका, मुमुक्षु पुरुषाने तिथं आनंद आत्म्याचा बोध करून घेण्यासाठी आपला विषय आला. बाकीचे बडबड तुम्ही बसा घरी वाचे घेण्यासाठी ब्रह्मनिष्ठ सद्गुरूच्या उपदेशारूप वचनाचे धारण एकाग्र मनाने करावे. जसं आपल्याला कोणी धन मिळण्यासाठी काय करावं, कोणता व्यापार करावा, मन लावून ऐकत. आता कोणती उपासना करा त्यासाठी तुमचं संकट जाईल, तुम्हाला ग्रह तुमचा शांत होईल, त्याची आपण ब्राह्मणद्वारा पूजा विधी करतो. ते ऐकताना एकाग्र ऐकतो. मग तसं तुम्हाला मोक्ष मिळण्यासाठी आपल्याला आपल्या स्वरूपात राहण्यासाठी आपला आनंद आपल्याला बघण्यासाठी सद्गुरूचा ब्रह्मनिष्ठ सद्गुरूचा उपदेश एकाग्र मनानं जर ऐकला तर काय होतं? एकाग्र मनाने करावा उपदेश, वचनाचे धारण करून एकाग्र मनाने तो उपदेश धारण करावा. त्याचे वेदांत शास्त्राचे त्याच्यातच सद्गुरूच्या द्वाराने श्रवण मनन निधिध्यासन करावे. आधी संताच्या सोबत राहताना श्रवण ऐकताना मन एकाग्र असावं. बाई तर बसते पूजा करते, फुलं वाटते, फोन ठेवते, लाज तरी वाटते का तिला? बेशरम बाया, मी बेसोडत नसते कोणाला, पूजाच करते. ते कशाला दोन कशाला बरं, तिने ऐकावं का फुलं व्हावं? बरं, हळदीकड बघावं का काना शब्द जावा? आता हळदीला बोट घालते, देवाला ती शब्द वाटत जातो. आता फोन ठेवते म्हणते मी ऐकायले. आता तुमचा काय धिंगाणा एक आहे का? काय काय करतात तुम्हालाच माहितीये. कुणी लोळत, कुणी बसत, कुणी इकडे बघत, कुणी गाडी गॅस कडे जात, कुणी रस्त्याने फिरत. आता तुमचे काय नमुने येत आहेत का? आता तसं तुम्ही एकाग्र मनाने ऐकून ते क्रिया करतात आणि पुढे जातात. तसं सद्गुरूचा बोध एकाग्र मनानं शांत चित्तानं निर्विकार वृत्तीनं ऐकला तर ते मन त्या बोधातच राहतं, देहातून बाहेर येत. हे फल आहे एकाग्र मनाचं. पण तुम्हाला सांगू का, आता ऐकता पुढचा टप्पा, ज्याचं पाप आहे त्याला एकाग्र होताच येत नाही. श्रवण करता 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 ते पाप जळून जात आणि मन शांत होत. मी महाराजांना विचारले एकदा, सुरुवातीला झाले मी, महाराज एक बोलायचं म्हणजे का ग? मी म्हणलं जप करता मन कुठे जातो, काय करू? सुरुवातीचा प्रसंग होता. म्हणत काही नाही, मन जपात राहतच नाही, स्थिर हे शांत होत नाही, एकाग्र होत नाही. कुठला विचार येतो, काय तर माझ्यापाशी मला नाही जमत, काय करू? महाराज म्हणले श्रवण तर छान करतेस, पण जोपर्यंत दिव्यात तेल येतं दिवा जळणार आहे आणि तेल संपलं की शांत होणार आहे. ती पेटलेली ज्योत शांत होते, तसं तुझं पाप गेल्यावर मन शांत होत. उदाहरण दिलं मला. हो, तुझं तेलाच्यावर दिवा जळणारच की म्हणले, तुझं पाप तर विकार होईलच की तुला. मग पाप आहे तर कर की म्हणजे एकाग्र जप. श्रवण करते तुला दोन्ही पटकन जाते आणि पटकन विक्ष गेला. पुन्हा माळ कशी पडते, मी जपाडा कशी पडते मलाच कळत. खंबा म्हणते असेच लाकूड, फक्त प्रयास करा. तुमची स्थिती बघितलं की माऊली खरंच वाटते आमचाच प्रश्न आहे माऊली, हे शास्त्रांत उत्तर भेटलं का? पण विचारलं, शंका विचारा, कुणाकडे जाऊ आपण? श्रवणात तर शंका आलीच नाही, विचारायचं काम जिंदगीत पडलं नाही. कोणता विषय कळाला नाही असं वाटलंच नाही. तिथंच होतं, तिथंच लिहिलं, तिथंच अनुवाद. विचारायला जागाच कधीच नाही. कोणत्याच ग्रंथामध्ये शंका राहिली नाही, कळालं नाही असं झालं नाही, लिखाण बंद पडलं नाही.
जोपर्यंत श्रवंतावर लिखाण पेन थांबलाच नाही, ही त्यांची कृपा आहे. मन इकडे तिकडे गेलंच नाही आणि संसारात हे आहे ते नाही अशी भीक कधी मागितलीच नाही. आता तर विचारत राहील संपलं आता काय, कधीच नाही ती इच्छा या खोट्या वस्तूची. नाही नाही आहे नाही तर नाही ना, ही सवय नाही ना. न घर नव्हतं ना दार होत, काहीच नव्हतं, पण साधूला मंदिर होत, मुख्य होत आणि रहस्य दिलं होतं. वेद आमच्या पाशी आलाय, साधून बोध दिलाय, तुमच्या भौतिक सुखाला काढी लावा, आम्हाला लागत नाही. मग तुम्ही गोळा केलं तुम्हाला काय ते, तुम्ही केलं आपण बंडल लावले, पोट्याला दिले आणि मी हुशार आहे म्हणली, तुझी माती झाली, तुला काय कळालं ग? मी खूप कुठलं येडं ताळ मी लिहित केलं. मी सांगतात बाया, मी कतूच खाल्लं, कोण कतूर, घराला बी खाल्लं, कतूला बी खाल्लं. आयुष्य सार्थक झालं, मनात राम आले, देहबुद्धीचा नाश झाला, वाद झाला आणि तो प्रगट झाला, संबंध त्याचा केला, हा संबंध संपला, ब्रह्मनिष्ठ म्हणते त्याला. सांगा बरं कोणत्या स्कंदात ते भागवताच्या सांगतं का ते बामट कोणाचं सिंह घेतं, तुळस घेतं, काय घेतं, बघतो इकडं तिकडं, तसं बघतो तिकडे इकडं, त्याला करू नका म्हणत नाही आम्ही, गरज आहे पण त्याच्यापाशी हे नाही, हे सांगावं लागतं तुम्हाला. रिकाम्या टाळक्या कळत नाही काहीच, पुन्हा सांगावं लागतं, पुन्हा पुन्हा नीट होत नाहीत माहिती आम्हाला, पण कोणतं नीट होईल असं वाटतं मनाला. तुम्ही कमी पण घेत काय ते लावतो तुम्हाला भजनाला, ते हातावरी करा, भजन चालू करा आणि हे मार्ग. जर स्वर्ग प्राप्त व्हायचा असेल तर कर्म कसं करावं एकाग्र येतो, धन मिळायचं असेल तर व्यवहार कसा करावा एकाग्र येतो, दुकान कुठे टाकावं हे समजून घेतो, पैसा कसा कमावा हे शिकत, तानमुख हरपून बसत गल्ल्यावर. करा व्यग्र मन एकाग्र मन, निग्रही मन वैरागी मन, शांत मन अमन. एक एक पॉइंटच आपल्याला. ज्या मनात वैराग्य ते वैराग्यशील म्हणे, ज्या मनात भक्ती ते भक्तिशील म्हणे, ज्या मनात बोध आहे ते ब्रह्मनिष्ठ म्हणे. समजून घ्या. हो माऊली. एक एक पुढे चला पावला ना, आणि ते मन कसं ते तयार करा. सगळं होत आहे, साधू सगळं करून देतात. ताई तुमचा फोटो क्लिअर दिसन झाला, फोटो क्लिअर दिसन झाला तुमचा. ताई एकदम कुठं लक्ष ठेवा, उंट डिलीट करा, तिकडे जास्त जायचं नाही आणि पाहायला सोडायचं. मग सुख असो दुःख असो काय पण असो, व्यवहार हा कसलाही असो, सुखाचा दुःखाचा की आनंदाचा व्यवहार जास्त चिटकायचं नाही, व्यवहारातून सटकायचं, चिटकायचं नाही, अटकायचं नाही. मग मन चिटकते ना, व्यवहारात कोण चिटकत? मन. आता एकाग्र मन, तल्लीन मन आणि तेच होत मन अमन. एकाग्र झालेलं मन बोधातच असतं आणि बोध म्हणजे वेदच असतो आणि वेद म्हणजे परमात्माचा त्या ठिकाणी संबंध प्रगटतच असतो. ऐकता ऐकता श्रवण करता करता त्या मनाला मी देह नाही असं अलगद जाणीव होती आणि बुद्धी निश्चयात येते. वेदाने सांगितलं तू देह नाही, तू मन नाही, तू वृत्ती नाही, विकार नाही, व्यवहार तुझा नाही आणि तू माझ्याकडे देहाकडे जाऊ नको असं साधून निरूपण केलं. मन जागा झालं, कारण त्याला हरिला भेटायचं होतं आणि एकाग्र व्हायचं होतं. एकाग्र मन बोधानं श्रवणानं होतं. शांत मन आपल्या ईश्वराकडे जाण्याच्या तीव्र इच्छेने होतं. बुद्धीला तो कळतो, मन शांत झालं, अंतःकरण निवांत झालं. निवांत म्हणजे 3 गुण रहित. कुठलाही गुण येतो जातो व्यवहार होतो त्याचा काही वाद नाही. जीवनमुक्त महात्मा व्यवहार करत असं नाही, कारण प्रकृती 3 गुणाची आहे आणि त्याचा तो असतोच देहात, पण तेही त्याने ओळख प्रगट झालेला असतो. संबंध देहाचा असतो, संबंध परमात्म्याचा असतो आणि व्यवहार त्याचा बाधित असतो. मनाचा विकार नसतो.
जगतभाव संपलेला असतो, आत्मभाव प्रगटलेला असतो, तो परममुक्त असतो, साधूच्या सोबत राहून साधूच बनलेला असतो, तो निजधामात असतो, मन राम असत, देहाचं भान नसत, आत्मारामाची ओळख असती आणि बुद्धी ब्रह्मनिष्ठ असती, वृत्ती स्वरूपात विलीन असती, सुखाची सोबत असती आणि दुःखाचा वाद असतो, वृत्तीचा निराश असतो, परमात्म्याचा सहवास असतो, आनंदाचा तिथं अमोद असतो. अमोद म्हणजे वृत्ती वाचून आनंद, अमोद म्हणजे इंद्रिया वाचून आनंद, अमोद म्हणजे त्या ईश्वराचा संबंध, तोच अमोद. जो आनंद तो वृत्तीचा विषयाचा व्यवहारातला आहे, पण व्यवहार म्हणजे परमात्मा नाही, व्यवहार म्हणजे जगत आहे आणि जगत संपल्यावर तो आहे. निर्व्यवहार, निर्व्यापार, निर्विकार तो आनंद प्रगटतो या स्थितीनंतर. वृत्ती निर्विकार बनती, व्यापार करताना अलग राहती, साक्षी भावात येती आणि त्या आनंदासोबत आनंद भोगती, तो अमोद असतो, परमात्म्याचा स्पर्श असतो, वेदाचा तिथं उत्कर्ष असतो, हृदयामध्ये त्याचा संबंध असतो आणि त्याचा आनंद सतत भोगत असतो, तो ब्रह्मनिष्ठ असतो. ते कशानं होतं? मन एकाग्र. किती सुरुवात आहे कसा शेवट आहे तुमचं ओपन करून बघा एकदा. केलं नाही कधी? होत असतं का ते एकाग्र? जर मनाचा चित्तचा विषय पेटला, अग्नी एकाग्र होत होय. अरे राम, ते संसार एकाग्र तुम्हाला होते ते होय. एवढं तुमचं पुण्य भाग्य एकाग्र व्हायला. जो मुमुक्षु त्या ईश्वरासाठी जगतो आणि त्याला प्राप्तीसाठी श्वास घेतो, ते मन ऐकत, त्याची चिंता संपली, संसार थांबला नाही, त्याचं काय एकाग्र होणं? माती दगड भूत पेटलेलं सगळ्याच तेच विषय, तुमचा व्यायाम चालू. इथं हे संसार पेटलेला आहे, तिथं मन शांत कसं होईल? मधून एक दशा असती, एक चिंता असती, धास्ती असते, धास्ती प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. तुमचा व्यायाम चालू. म्हणून आम्ही म्हणतो संसार फेका, नीट बसा, थांबवा ते बोलतो ते धंदे का कवर करा ते उखंडा बिनकामाचा. जिथं कल्याण आहे तिथे या आता. आयुष्य त्याला दिला, थांबा आता, तुमची ओळख करून घ्या, तुमच्या मार्गावर या. कोणी नाही कोणाचं, एकटंच यायचं आणि एकटंच जायचं. कोण सोबत आहे तुमच्या? त्याला तुम्ही मन दिलं, त्याला तुम्ही देह दिला, तुम्ही आयुष्य दिलं, प्रॉपर्टी दिली, त्यानं तुम्हाला दुःख दिलं, संतांना तुम्हाला सुख दिलं. ही बी अक्कल नाही, हे बी सांगावं लागतं आरडू आरडू. त्याला काही सगळं दिलं, ते तुमच्यासाठी नसतंच, फक्त तो घेण्यासाठी असतो, दुःख देण्यासाठी असतो. हे नातं खराब असतं, त्याचं नाव संसार आहे. जो देतो, सुख रूप करतो, तो संत आहे. काही घेत नाही, त्याला आशाच नाही, अपेक्षाच नाही, आणि ते करून खात. मन करून टाकते तुमचं, कीड लागते मनाला, कीड, याचं नाव संसार. इथं कीड जाती, याचं नाव परमार्थ. अक्कल तरी का कुठं जीव लावावा, काय करावं? म्हणलं तरी म्हणत होते 7 दिवस. चला बरं माझ्या संग मे महिन्यात कोणती बाई ती बघते, धडाखाली बसते बघते. विया बी बाया तुम्ही हिमती झारूला करावं, नाही तर सोय नाही. हे 3दा 4दा म्हणते जायला, मला वाटतं इथं ठेवावं, नाही तर आपल्याला सोय नाही. आणि होईन करून देव कवा करायचा तवा. 1 मिनिट देते ना, आमचे टाइम झालेला आहे. आपले चित्त एकाग्र करून सद्गुरूच्या मुखातून वेदांत शास्त्रातल्या शब्दाचे तात्पर्यार्थ, वेदांत शब्दाचा तात्पर्यार्थ समजावून घेऊन त्याचे श्रवण करावे आणि श्रवण झाले त्याचे युक्तीने मनन करावे आणि दृष्टांताचे आपले सर्व संशय दूर होतील अशा रीतीने मनन करावे. गाय जशी बाहेरून चरून खाल्यानंतर आनंदाने घरी रवंत करते, तसं ते श्रवण मनात बसून रवंत करावं, त्याला मनन म्हणावं. बाहेर चरून येतील रवंत करते, अशी अशी आहे, बरोबर आहे. मग तसं श्रवण केलं पुन्हा रवंत करावं. इथे संसार कोणी करावं? रवंत करायला कुठे वेळ आहे? भूत लागले डोसक्यावर बसले मानगुटीवर. आता ऐका, आता सर्व संशय दूर होतील अशा रीतीने मनन करावे. गाय जशी बाहेरून चरून आल्यानंतर आनंदाने बसून रवंत करून तृप्त पावते, त्याप्रमाणे ज्या वेदांत वाक्याचे श्रवण केले असतील
त्याची मनात पुन्हा पुन्हा आठवण करून एकांतात त्याचे अधिकाधिक मनन केल्याने दृढबोध रूप तृप्ती होते. आणखी पहा की बदाम, पिस्ते, साखर इत्यादी पदार्थ चांगले चावून जाऊन खाल्ले तर त्याचा खरा स्वाद जिभेला येतो व तो नीट पचतात. आणि तसे ते नीट पचले म्हणजे शरीर पुष्ट होते. आम्हाला आधीच पुष्ट आहे आमचं, काही बदाम नाही लागत आम्हाला. आता अशा रीतीने मनन केल्यानंतर सजाती प्रत्ययाचा प्रवाह रूप आणि विजयाती प्रत्ययाचा तिरस्कार रूप निधिध्यासन करावा. इथपर्यंत आले. हा विषय तुम्हाला संध्याकाळी देणारे. श्रवण, मनन, निधिध्यासन. श्रवण कसं करावं, नंतर मनन ध्यासन कसे यावं, मनन कसं करावं, मननामध्ये वृत्ती आल्यावर काय प्रकार होतो, मननानंतर निधिध्यास कसा तयार होतो, निधिध्यासामध्ये आत्मसाक्षात्कार कसा होतो आणि त्या स्वरूपाचा तिथं प्रगटीकरण कसं होतं आणि हा जगाचा वाद कसा होतो, हे मन कसं देहातून अलग होतं आणि त्या साक्षात्काराचा आनंद कसा घेतो, वृत्तीरहित परमात्मा कसा तुमच्या सोबत येतो आणि तुमचं त्यांचं ऐक्य झाल्यानंतर त्याचा प्रत्ययानंतर ब्रह्मभाव जागा कसा होतो आणि देहभावाचा नाश कसा होतो, वृत्तीचा निराश कसा होतो, भेद कसा संपून जातो, अभेद कसा प्रगट होतो, जगताचा प्रत्यय जातो आणि देहभाव संपून आत्मभाव जिवंत राहतो. तो महात्मा होतो आणि तो आपल्या आपल्या महिमेत राहतो आणि जगाला पण ते महिमा वाटतो. तो संत संघ असतो. तो जगामध्ये वरिष्ठ आणि श्रेष्ठ असतो. कारण आम्ही बघितलं आयुष्यात आमच्या महात्म्याचं श्रवण, महात्म्याचं वचन, महात्म्याचा बोध, महात्म्याचं जीवन, महात्म्याचं जगणं, महात्म्याचं वागणं आयुष्यभर बघितलंय. लांबून नाही. त्यांच्यासोबत हे वाढले शरीर. धन्य माऊली, धन्य श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम. एक मिनिट थांबा, कोणी बोलू नका, म्यूट काढू नका प्लीज.